जे टॅक्सी ड्रायव्हर आहे त्याच्यावर हल्ला झाला आणि बेदम मारहाण झाली, आज्ञा त्यांनी केली. आपण स्वतः सगळं आक्रमक झालेले आहात, काय सांगाल? काल 8 तारखेला आनंदुलीमध्ये सिग्नलवरती आमचे मित्र किरणजी ठेटे यांच्यावरती अज्ञात इस्मांनी 7 ते 8 जणांनी हल्ला केला. त्याच्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले, थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. खरं तर जी घटना घडली ती अतिशय अनिंदनीय आहे. खरं तर काही कारण नसताना ते त्यांचे टॅक्सीमधून त्यांचे पॅसेंजर घेऊन चाललेले होते, परंतु काहीतरी छोट्या मोठ्या कारणावरून हे जे धातूर गुंड जे आहेत, जे काही कारण नसताना एक गुंडगिरी करत असतात आणि कुठेतरी लोकांना विठी धरण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांच्या माध्यमातून जे लोक जे चांगलं काम करतात त्यांच्यावरती काल अचानकपणे जो हल्ला झाला त्या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो. याच्यामध्ये ते किरण भाऊ अतिशय थोडक्यात बचवले आहे. मी असेल, आमचे गटनेते शिवसेनेचे विलास अण्णाजी शिंदे असतील, आमचे मित्र रणजिनी ठाकरे असतील, आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये येऊन ह्या प्रकाराची चौकशी करण्याचे आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे व त्यांनी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे याचे पायामुळे किती खोलापर्यंत आहे, हे कुठल्या प्रकारचे गुंड आहे, यांच्यावरती कोणाच्या विरोधात हस्त आहे, यांच्यावरती देखील त्यांनी कारवाई करण्याचं आम्हाला एक आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे व लवकरात लवकर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आज या ठिकाणी सर्व गिरणाऱ्यामधील टॅक्सी युनियनवाल्यांनी या ठिकाणी संप पुकारला होता, परंतु आमच्या सर्वांच्या मदतीने त्यामध्ये विलास अण्णा असतील, रंजन भाऊ असतील किंवा मी असतील, स्थानिक पोलीस स्टेशन असेल, यांच्या मदतीने तो संप देखील आम्ही या ठिकाणी त्यांना मागं घ्यायला लावला आहे. कारण यांनी जेणेकरून प्रवाशांचे त्यामध्ये हाल होता कामा नये. याच्यामुळं मी पोलिसांना देखील विनंती करेन की लवकरात लवकर तुम्ही सखोल चौकशी करून जे गुंड असतील त्यांना योग्य ती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. माझं नाव आहे किरण नंदू थेटे. मी काळी पिवळी गाडी चालवतो. मी अशोक स्तंभावरून तर गिरणाऱ्याकडे गाडी घेऊन चाललो होतो. ते रायडिंग करत चालले होते. मी फक्त गाडीचा हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्यामुळे त्यांनी माझी गाडी थांबवली. माझ्या गाडीवर फोटो काढले. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू तिकून ये, मग तुला दाखवतो. मी म्हणलो पेल असतील, जाऊन दे, काहीतरी होणार नाही. त्यानंतर मी पॅसेंजर घेऊन गिरनारला गेलो. गिरनारून माझी गाडी परत नंबरला लावल्यानंतर माझ्या गाडीचा नंबर आल्यानंतर मी गाडी भरली. त्यानंतर भरल्यानंतर मी इथं आपल्या आनंदवलीच्या सिग्नलवर त्यांनी मला गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर मला उतरताच त्यांनी माझ्यावर 5-6 जणांनी कोयत्यानं हमला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठीमागं कोयता लागला आणि त्याच्यात मी बसून हॉटेलमध्ये पळालो. त्याच्यात थोडक्यात माझी वाचता झाली. असं कोणाही विषय घडू नये याच्यात लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे शासनाने. त्यानंतर आमचे गायकवाड झाले, विलास अण्णा झाले, त्यांना माहिती दाखल झाल्यानंतर त्यांनी आज लगेच इकडं पोलीस स्टेशनला येऊन संपर्क केला. रंजन भाऊ ठाकरे स्वतः इथं आले. आज त्यांना बी त्यांच्या रोडला असं होऊ नये. आज 20 वर्ष झाले आमच्या गाडी चालकांना, आज कोणतीही तक्रार नव्हती. असं कोणा विषय घडू नये, लवकरात लवकर तक्रार त्यांना सापडून आणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.